हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। सहमत आहात, कारण तहसील लेवलची किंवा स्थानिक पातळीची कामं तिथंच झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. सहमत आहे? माझं असं मत आहे का तहसील आणि जिल्हा लेवलचे कामासाठी जर इथं यावं लागत असं तर मुख्यमंत्र्यांना हे पहिले हमी द्यावं का जर कलेक्टर आणि तहसीलदारांना आहे तिथले कामं केले नाही त्याला इथं यावं लागत तर पहिले कलेक्टर आणि तहसीलदार निलंबित करा. कुठे गेला सेवा हमी कायदा? आहे धम्मक तुमच्यात? 7 दिवसात काम करावं लागतं, 7 दिवसात उत्तर भेटलं पाहिजे. एक उत्तर भेटत नाही आणि इकडे असं सांगायचं ते नाव सांगून सामान्य माणसाला घेरण्याचा प्रयत्न असेल आणि त्याला एवढी चौकशी. हे मंत्रालय सामान्य लोकांसाठी आहे, मुख्यमंत्री मंत्र्यासाठी नाही आहे, ते सामान्य लोकांसाठी आहे. आणि कोणी अशी आडखटी असेल तर आम्ही तशा पद्धतीचं मोर्चा बांधणी करू. विजय वडेट्टीवार बोलत आहे भाजप सहयोगी पक्षाने संपवतो म्हणून नितीश कुमार अस्वस्थ झालेले आहेत, इंडियामधून बाहेर पडू शकतात. आज तुमचा अनुभव काय आहे माहिती? कसं आहे, भाजप जेव्हा लहान मासा असतं तेव्हा त्या मोठ्या मासाच्या खाली राहून तो भक्षण करत राहतो. मोठा झाला तर त्याच माशाला कोण जगतं, अशी पार्श्वभूमी भाजपची आहे. तुम्ही द्यायच्या वेळेस किती एका संजय गांधी निराधारचा ज्याला 2 पाय नाही, डोळे नाही, त्याला पगार भेटायला वर्ष लागतं प्रोसेस करा. संजय गांधीचा अर्ज भर, हे कर ते कर, सगळं करून 6 महिने वर्ष लागते. लाडक्या बहिणीला तुम्ही 3 महिन्यात पैसे दिले, मग देताना तुम्हाला समजलं नाही. मग जर आत्ता निकष लावले असं काय हे पात्र नाही हे मग अपात्र लोकांना दिले तर त्याचं काय करणार आहे? कोणावर कारवाई करणार आहे? ते पैसे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना त्याच्या पक्ष खात्यातून वसूल करणार का? ही नालायकी चालणार नाही. अशी जर नालायकी केला तर आम्ही त्या पद्धतीनं समोर गेल्याशिवाय आहे. भाऊ, बीड प्रकरणामध्ये 2 आरोपी जे आहेत ते ताब्यात आता घेतले, जे फरार होते त्यातला एक अजूनही फरार आहे. परंतु वारंवार जी मागणी होते की फाशीची शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे किंवा लवकर शिक्षा झाली पाहिजे. तुमचं काय मत आहे या सगळ्या चौकशीबाबत? त्याला सत्तेची किनार लागलेली आहे. आरोपी आहे, त्याला सत्तेची किनार आहे, त्याच्यानं काही होणार नाही. काही त्यांना माहीत आहे राजकीय लोकांना जास्तीत जास्त वादळाची जी काही हवा आहे, प्रभाव आहे, ते 15 दिवस 1 महिना राहतं आणि नंतर पुन्हा त्याला मदत. माझं नेहमी म्हणणं राहतं सत्य आणि सत्ता. सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्ता जर सत्याला दाबत असेल तर ते आज नाही उद्या त्याचे परिणाम भोगावं लागतात. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय. जरांगे पाटील ज्या प्रकारे मागणी करतायत की या आरोपींची नार्को टेस्ट करायला हवी, बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे का एवढा मोठा जर खून होत असेल, बेमानुष मारल्या जात असेल, एवढी गुंडागर्दी चालत असेल तर आज त्या पार्टीचं झालं आहे, उद्या तुमचंही होईल ना. अशा प्रकारचं वातावरण या राज्यात जर कोणी सुरू करून पाहत असेल, सत्ता त्याच्या बाजूने उभं राहत असेल तर त्याला निश्चित झालाच पाहिजे. सर्व पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं हा तपास होणं गरजेचं आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी त्याच्याबद्दल मी नाही बोलणार. त्यांच्याशी काय बोलणं झालंय का? कारण दिव्यांग महामंडळ खूप महत्त्वाचं होतं आणि आतापासून नाही तर खूप आक्रमक भूमिका राहिली आहे. मला वाटतं महत्त्वाचं सगळंच असतं, त्याचं महत्त्व सामान्य माणसापर्यंत नेण्याचं काम केलं पाहिजे. मंत्रालय जरी नसलं तरी बच्चू कडू कार्यकर्ता अतिशय चांगला आणि प्रामाणिकपणे करणार आहोत. आणि काल शिंदे साहेबांना मी स्वतः पत्र दिलं, त्यांनी सांगितलं आत्ताच काही पत्र द्यायची गरज आहे का, राजीनामा द्यायची गरज नाही असं म्हटलं आहे. आज मी CM साहेबाला भेटायला आलो होतो पण ते मिटिंगमध्ये आहे, त्यांना पत्र पोहोचवलं आहे. आता हा निर्णय सरकारचा आहे, परंतु माझी इच्छा नाही आहे काम करायची. त्यावेळेस काही आंदोलक म्हणून समोर येतो. पण तुम्ही म्हणता की इच्छा नाही आहे काम करण्याची, अजून राजीनामा स्वीकारलेला नाही आहे. नेमकं असं काय कारण झालं की राजीनामा द्यायची वेळ आली? बरं, तुम्हाला कोणी मागितलं पण नव्हतं राजीनामा, काम सुरू ठेवायचं सांगितलं होतं. काम माझं असं मत आहे, काम करायचं, त्या पदावर राहायचं असेल तर न्याय भेटला पाहिजे. न्याय भेटत नसेल तर त्या पदावर राहण्यात काही अर्थ नाही. बाहेरच्या राज्यात 4,000 रुपये मानधन आहे दिव्यांगांना. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला तुम्ही 1500 देता. लाडक्या बहिणीला पण 1500 देता आणि ज्याला 2 पाय नाही त्यालाही 1500 देता. तर हा अन्याय आहे ना.
मला असं वाटतं का योजना ह्या कष्टकऱ्यांसाठी आणि ज्यांना गरज आहे, अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असतात. तर त्यासाठी त्या योजना नाही. कष्ट अधिक आहे, काम कमी, पैसे कमी आहे, त्याच्या हक्काचे पैसे भेटत नाही. अशा वेळेस जर दिव्यांगाचं कामच होत नाही, साधं मानधन वाढून भेटत नसेल, त्यांचं मानधन वेळेवर येत नसेल, महिन्याच्या महिना भेटत नसणार, तर मग त्या पदावर राहून काही अर्थ नाही. लाडक्या बहिणीचं तिच्या मुलाच्या अकाउंटवर पैसे आलेले, तिने ते परत केलेले आहेत. लाडकी बहीण त्यात तिचं आधार कार्ड, मुलाचं आधार कार्ड आणि अकाउंटवर मुलाच्याच पैसे आले, तिने ते परत केले. नेमकं चांगलं आहे. तर मला वाटते त्या मुलाच्या याच्यावर आले असेल तर ते परत करून ना, काय नवीन काय त्याचे. सरकारच्या ज्या त्रुटी आहेत तर पडताळणी केली जाते. नाही, मला वाटते आता अति छलटी टाकायला नको. कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींनी तुम्ही पगार दिला त्यांना 5 वर्ष चालू ठेवा. कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती. लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था नव्हती, कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही भावना नव्हत्या. निवडणूक समोर आहे, एकनाथजी शिंदेने घोषणा केली आणि सरळ सरळ आता आपण तिजोरीतून पैसे दिले तर मग पक्षातल्या चिन्हावर मतं मारल्या जाईल. ह्या सगळ्या भावना, काँग्रेस असो का भाजप असो, यांच्या भावना सरळ सरळ ह्याच होत्या. लाडक्या बहिणीचं भलं करण्याच्या काही भावना नव्हत्या. सरळ भावना ह्या होत्या का आमची पार्टी या योजनेतून MPत निवडून आली, इतर राज्यात आली, तोच पायंडा इथं करायचा. आता ज्याला पैसे तुम्ही दिले त्यानं तुम्हाला मतही मारलं. फक्त पक्षाच्या तिजोरीतून पैसे न जाता गव्हर्नमेंटच्या खिशातून, गव्हर्नमेंटच्या तिजोरीतून पैसे गेले. मतं मात्र भाजप, सेना, युती, राष्ट्रवादीला भेटले. या योजना त्यांना चालू ठेवावं लागेल. त्यात निकष लावता कामा नाही, कारण तुम्हाला मत दिलेलं आहे. आता त्याच्यासोबत बेमानी कराल तर मग तुमच्या, मला वाटतं त्या लाडक्या बहिणी तुम्हाला सोडणार नाही. त्यांच्या वक्तव्याशी तुम्ही अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।